किशोरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। शिरा तर तुम्ही बऱ्याच प्रकारचा खाल्लेला आहे, पण पिकलेल्या केळींचा शिरा तुम्ही कधी खाल्लेला आहे का? नाही ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की पिकलेल्या केळीचा शिरा कसा तयार करायचा। त्यासाठी इथे मी पिकलेल्या 2 केळी घेतलेल्या आहेत, 2 टेबलस्पून अगदी बारीक रवा, तुकडे करून घेतलेले काजू आणि बदाम, थोडं खोबऱ्याचं किस, विलायची पावडर आणि थोडे मनुके घेतलेत। एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये मी 3 टेबलस्पून तूप घातलं। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मग रवा घातला आणि तुकडे करून घेतलेले काजू बदामसुद्धा घातलेत। रवा छान असा लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर मग मी इथे गरम पाणी घातलं, चवीनुसार थोडी साखर घातली, खोबऱ्याचा किस, विलायची पावडर आणि मनुकेसुद्धा घातलेत आणि आता परतून घेत आहे। ह्यामध्येच आता मी चिमूटभर मीठ घातलं आहे। मिठामुळे कुठल्याही गोड पदार्थाला छान अशी चव येते, त्यामुळे कोणताही गोड पदार्थ करत असाल तर त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ नक्कीच घाला। रवा शिजत आहे तर त्यामध्ये मी केळी सोलून केळांचे तुकडे करून घातलेत, व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे। जर तुम्ही ह्या पद्धतीने केळीचा शिरा कराल ना, तर कुणाच्या लक्षातसुद्धा येणार नाही की हा केळीचा शिरा आहे की रव्याचा शिरा आहे आणि चवीला खूप जबरदस्त लागतो। तूप सुटेपर्यंत हा शिरा मी परतून घेतला आणि खूप मस्त असा हा शिरा तयार झालेला आहे। रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।